नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत मिलीबग बद्दल। सगळ्यांना प्रश्न पडतो, हा मिलीबग आहे काय, कसा येतो, कुठून येतो? तर हा जो मिलीबग आहे, मिलीबग ही रस शोषक कीड आहे। ही रस शोषक कीड जी आहे ह्याच्या पण 4 अवस्था असतात। जसं आपल्याला माहिती आहे की अंडी अवस्था, दुसरी अवस्था म्हणजे अळी अवस्था, तिसरी कोश आणि चौथा पतंग। आता मिलीबगमध्ये जर बघितलं तर मिलीबगची अंडी तुम्ही कधी पाहिलीत का? मिलीबगची अंडी ही कापसलेल्या एका अशा आच्छादनामध्ये मिलीबग जो आहे तो आपली अंडी घालतो। तो अंडी आपली सुरक्षा कवच आहे। जो कापसलेलं जे तुम्हाला साईडनी आवरण दिसतं ते म्हणजे त्या अंड्याचं सुरक्षा कवच आहे। कारण की जेव्हाही आपण कुठल्याही प्रकारचा स्प्रे घेतो तेव्हा त्या अंड्याला वाचवण्याचं काम कोण करतं? तो म्हणजे कापसलेलं जे आवरण आहे ते। आता अंडी हॅच होऊन ब्रेक होऊन जेव्हा त्याच्यामधून पहिली अवस्था बाहेर पडते, त्या पहिल्या अवस्थेमधून दुसरी अवस्था, दुसऱ्या अवस्थेमधून तिसरी आणि तिसऱ्या अवस्थेमधून चौथी ॲडल्ट अवस्था, ह्या 4 ज्या अवस्था आहेत त्या 4 अवस्था मिलीबगच्या मादीच्या असतात। आणि मिलीबगचा जो काही मेल आहे ज्याला आपण नर म्हणतो, तर त्या नराची अवस्था कशा असतात? तर तो नर काय करतो? अंड्यामधून पहिल्यांदा त्याची पहिली अवस्था बाहेर पडते, पहिल्या अवस्थेमधून दुसरी अवस्था आणि दुसऱ्या अवस्थेमधून तो डायरेक्टली प्री प्यूपल स्टेजमध्ये जातो आणि त्याच्यानंतर प्यूपल स्टेजमध्ये आणि त्याच्यामधून त्याचा पतंग बनतो। आणि हा जो पतंग आहे तो नर त्या मादीच्या कॉन्टॅक्टमध्ये होऊन त्यांचं मेटिंग झाल्यानंतर मग ती जी मादी आहे ती मादी दिवसाला 500 ते 600 अंडी घालते। आणि ती मादी जी आहे ती कमीत कमी 50 ते 60 दिवसापर्यंत ती जिवंत राहते। पण नर जो आहे तो नर मेटिंग नंतर इमिडिएटली तो मरण पावतो। अशी ही झाली त्या मिलीबगची लाईफ सायकल। आता हा मिलीबग जो आहे तो मिलीबग अचानक आपल्या बागेमध्ये कुठून येतो, हा फार मोठी समस्या आपल्याला असते। तर मिलीबग कुठून येत वगैरे नाही, तिची जी सुप्त अवस्था आहे ती सुप्त अवस्था आपल्या मातीमध्ये असते। आणि जेव्हा त्याला फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स मिळतात त्यावेळेस त्या सुप्त अवस्थेमधून अंडी बाहेर पडतात आणि अंड्यामधून मग नंतर मिलीबग बाहेर पडतो। जर तुम्ही बघितलं असेल तर ज्या झाडावरती मिलीबग असतो त्या झाडावरती मुंगळे 100% असतात। जिथं मुंगळे असतात तिथे मिलीबग असतोच म्हणून समजायचं। कारण हा मिलीबग जो आहे तो मिलीबग त्या मुंगळ्यांच्या पायांना चिटकून तो वरती घेऊन जाण्याचं काम जे कोण आहे ते मुंगळे करतात। म्हणजे मिलीबग मातीमधून आपल्या झाडावरती घेऊन जाण्याचं काम जर कोण करतं ते म्हणजे मुंगळे करतात। म्हणजे मिलीबगची अंडी आपल्या झाडांवरती वाहून नेण्याचं काम आणि वाहक म्हणून जर कोण काम करतं तर म्हणजे ते मुंगळे करत असतात। तर मुंगळे जे आहे जर आपल्या झाडावरती जर कळलं की मुंगळे आहेत तर ते मुंगळे आपल्या मिलीबगला आणण्याचं काम करतात, मिलीबगला आमंत्रण तेच देतात। तर त्याचनंतर जर बघितलं तुम्ही तर मिलीबग आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारची सॅप्रोफाइट ब्लॅक कलरची एक बुरशी दिसते। तर ती बुरशी का येते? कारण की मिलीबग जो आहे हनीड्यू सिक्रेट करतो। आता हनीड्यू म्हणजे काय? हनीड्यू म्हणजे त्या मिलीबगची विष्ठा असते। तर त्या विष्ठेवरती एक सॅप्रोफाइट ग्रो होतो, एक ब्लॅक कलरची बुरशी ग्रो होती, त्याला सुटी मोल्ड म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये। तर ती सुटी मोल्ड जर आपल्या एकदा पिकावरती आली तर त्याची मार्केट व्हॅल्यू 0 होऊन जाते। त्याच्यामुळे मिलीबगला वेळेत नियंत्रण करणं, मातीमध्ये व्यवस्थित ड्रेंचिंग करणं वेळेवरती, ह्या फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आणि ह्या जबाबदाऱ्या प्रॉपर रीतीने पार पाडल्या पाहिजेत। जर तुम्ही डाळिंब उत्पादक असताल किंवा तुमचं पेरू उत्पादक असू दे, सीताफळ उत्पादक असू दे आणि ग्रेप ग्रोइंग जे काही आपले बागायतदार आहेत, ह्या सगळ्यांनी लक्षात ठेवा की वेळेमध्ये आपल्या रेस्टिंग पिरियडमध्ये बागांमध्ये ह्या उपाययोजना मिलीबगसाठी करणं फार इम्पॉर्टंट आहे। ड्रेंचिंग करणं फार इम्पॉर्टंट आहे। आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात की मिलीबगवरती कशा प्रकारचं नियोजन, कुठल्या प्रकारचं नियंत्रण आपण करू शकतो ह्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। धन्यवाद।